नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघामध्ये देवेंद्र फडणवीसांचा रोड शो सुरू आहे। जैताळा बाजार परिसरामधून फडणवीसांचा रोड शो सुरू आहे। मोठ्या संख्येने कार्यकर्ते या रोड शो मध्ये सहभागी झालेले आहेत। गजानन उमाटे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, अधिक माहिती जाणून घेणार आहोत। गजानन, आपण पाहतोय की देवेंद्र फडणवीस यांचा रोड शो सुरू झालेला आहे। आज शेवटचा संडे प्रचाराचा। नक्कीच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघामध्ये हा रोड शो जो आहे तो सुरू आहे आणि त्यांच्या विरोधात काँग्रेसचे जे उमेदवार आहे प्रफुल्ल गुर्दे पाटील त्यांच्या परिसरामध्ये जैताळा परिसरामध्ये देवेंद्र फडणवीस यांचं हे शक्ती प्रदर्शन जे आहे ते या ठिकाणी पाहायला मिळतंय। मोठ्या संख्येनं भाजपचे कार्यकर्ते सर्वसामान्य मतदार जे आहे ते या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहे आणि ज्या भागातून ही रॅली जात आहे तिथे उत्स्फूर्तपणे स्वागत देवेंद्र फडणवीस यांचं केलं जात आहे। त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस सुद्धा या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहे, या रोड शोमध्ये सहभागी झालेले आहे। हा तिसरा रोड शो आहे देवेंद्र फडणवीस यांचा। इतर ठिकाणी सभा घेत असताना काही वेळ जो मिळतो त्यातला वेळ तो आपल्या मतदारसंघात देत असतात आणि दक्षिण पश्चिम मतदारसंघामध्ये आज शेवटच्या टप्प्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांचं मोठं शक्ती प्रदर्शन जे आहे ते आपल्याला पाहायला मिळत आहेत। आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। जवळपास अर्धा किलोमीटरची रांग मागे आणि पुढे या ठिकाणी रॅलीमध्ये सहभागी झालेल्या लोकांची पाहायला मिळते। इतकी मोठी प्रचंड गर्दी आणि ज्या काही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी अपडेट्स सातत्याने तुमच्याकडून जाणून घेणार आहोत।